नमस्कार. आदेश महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. म्हणजे नगरपंचायती आणि नगर परिषदांसाठी निवडणुका झाल्या होत्या. टोटल 288 नगर परिषदा नगराध्यक्षांसाठी निवडणुका होत होत्या. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तिसऱ्या क्रमांकाचा, तर काँग्रेस पक्ष हा चौथ्या क्रमांकाचा आणि मग अनुक्रमे 5व्या क्रमांकाचा शरद पवारांचा गट आणि मग शिवसेना उद्धव ठाकरे गट पडलेला आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष हा सगळ्यात वरचढ ठरला आहे आणि आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं की ह्या निवडणुकांचे निकाल म्हणजे काल आपण जो संध्याकाळी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मागच्या ह्या येणारे निकाल हे आपल्याला काहीशे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेले दिसणार आहेत. कारण की जेवढा प्रचार आणि साम दाम दंडभेदाची गोष्ट जे सत्ताधाऱ्यांनी वापरली ती कदाचित विरोधी पक्षांनी वापरली नाही. ना काँग्रेसचे कोणते ज्येष्ठ नेते ग्राउंड लेवलला प्रचार करताना दिसले, ना उद्धव ठाकरे ग्राउंड लेवलला सभा घेताना फार काळ दिसले, ना उद्धव ठाकरेंचे इतर कोणत्याही नेत्यांनी जो झुंजार प्रचार करायचा असतो तो करताना दिसले नाही. तर त्याचबरोबर फक्त शरद पवारांचा पण कुठे तसा फार काही या निवडणुकांमध्ये त्यांनी कुठली गोष्ट करण्याचा प्रयत्न नाही, प्रचार करण्याचा प्रयत्न नाही केला. पण याच दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी प्रचार मात्र साम दाम दंडभेद वापरत आपण प्रचार केलेला आहे. त्यातल्या अजित पवारही फार कमी प्रचार केला, परंतु ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी छोट्या छोट्या नगर परिषद नगरपंचायतींसारख्या निवडणुकांमध्ये ज्या प्रचार सभा घेतल्या तिथल्या नेत्यांच्या पाठीमागे जेवढं जे काही बळ लावता येईल तेवढं लावण्याचा प्रयत्न केला. अगदी म्हणजे तिथे जात तिथल्या छोट्याशा नगरपंचायतीसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री एखाद्या छोट्याशा नगरपंचायती नगर परिषदेसाठी प्रचार सभा घेतात. म्हणजे किती भारतीय जनता पक्षाने किती मायक्रो प्लॅनिंग केलं, केवढं म्हणजे निवडणुकांना ते किती सिरियस घेतात हा एक अभ्यासाचा प्रश्न आहे. पुन्हा जी उमेदवाराला जी काही कोणत्या लेवलची मदत लागेल म्हणजे पैसा असो सगळ्या बाजूने जी काही मदत लागत असो ती करण्याची पूर्ण काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने केलं आहे. कारण की शिंदेंनी सुद्धा ज्या वेळेला आपण ग्राउंडमध्ये विचार करायला जातो, ग्राउंडमध्ये आपण मतदारांशी थोडस विचारपूस म्हणजे माहिती घेतो मतदारांकडून, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली जाते. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी जी लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न केला. कारण की पहिली गोष्ट प्रयत्न केला अगदी म्हणजे एकनाथ शिंदेनी एका नगरपंचायत छोट्या छोट्या नगरपंचायतीसाठी एकनाथ शिंदेनी पण सभा घेतल्या. मग अगदी ही संगमनेरची नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी अगदी MIDC घोषित कशा करता फोनवरती, मग त्यांना उदय सामंतांना फोन करून मी किती तत्परतेने काम करतो हा सांगण्याचा प्रयत्न शिंदेनी नगर परिषदा निवडणुकांमध्ये करण्याचा केला. त्याच अनुषंगाने हा विजय त्याच गोष्टींवरती दिसत आहे. आणि विशेषतः या येणाऱ्या आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ह्या निवडणुका कशा महत्वाच्या ठरणार आहेत, तर आता ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये भाजप आणि शिंदेसेना ही युती करणार आहेत. तर युती करताना ज्यावेळेला आपल्या आत्ताच्या बेसवरती ज्या एवढ्या जागा जास्त असणार त्यावरती त्यांना म्हणजे भविष्यातील जागा वाटपामध्ये थोडा घासाघीस करायला उत्तम जमणार. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांनी जेवढी त्यांची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या छोट्या छोट्या महानगरपालिका छोट्या छोट्या नगर परिषदांमध्ये लावली. कारण की तेच की पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला जागांची घासाघीस करताना उपयोगी पडेल हे कारण होतं. तर याच अनुषंगाने म्हणजे आजची नगर परिषद नगरपंचायत निवडणूक ही सत्ताधारी पक्षांकडे वळताना दिसत आहेत. मग ग्राउंड लेवलला झालेला पैशाचा वापरही असो, मग अगदी आपल्याला आठवत असेल तर निलेश राणे आणि नितीश राणेंमधला एक त्यांच्यातला संघर्ष दिसला आहे. अगदी भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला दिसला आहे. तर अशीच ही निवडणूक ही सत्ताधारी पक्षाने त्यांची जी जान लावत म्हणतात ना एक प्रकारे साम दाम दंडभेद करत ही निवडणूक जिंकलेली आहे.
तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या कशा जातील तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.